बायको, तुम्ही पहिल्यासारखे नाही राहिले. नवरा, का? काय झालं? बायको, तुम्ही मला लग्नापूर्वी सिनेमा, सारसबाग कुठे कुठे फिरायला घेऊन जायचे आणि आता कुठेच नाही नेत. नवरा, निवडणूक झाल्यावर कोणी प्रचार केलेला पाहिलंय का? काल माझ्या गर्लफ्रेंडने मला नकार दिला. वाटलं हे जगच सोडून द्यावं, पण माझं मन मला म्हणालं, अरे येड्या, तुझ्याकडून गायछाप सुटत नाही आणि हे जग काय सुटणार. संता पैराशूट बेच रहा था। हवाई जहाज से कूदो, बटन दबाओ और जमीन पर सुरक्षित पहुंच जाओ। ग्राहक, अगर पैराशूट नहीं खुला तो? संता, तो पैसे वापिस। रिक्षावाला, 50 रुपये झालेत. बंड्या, हे घे 25 रुपये. रिक्षावाला, ही काय दादागिरी? बंड्या, बरोबर आहे. तू पण आलास ना रिक्षात बसून, मग काय तुझं भाडं मीच भरू. मित्राच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या 2 मित्रांचा 2 तासांपासून हॉस्पिटलमधून पाय निघत नव्हता. हे बघून शेवटी आजारी मित्राच्या बायकोने म्हटलं की ज्या नर्सची तुम्ही एवढ्या आतुरतेने वाट बघत आहात, तिची आज सुट्टी आहे. काट्याने काटा निघतो हे ऐकून मला वाटलं सर्दी जावी म्हणून मी आईस्क्रीम खाल्ली. आता मला सर्दी, खोकला आणि ताप पण आला आहे. मित्राला पैसे उधार देऊन बघा. देताना मोठेपणा वाटतो, पण वसूल करायला जाल तेव्हा फाटेल खूप. पहिला कैदी, काय किती वर्ष? दुसरा कैदी, 5 वर्ष. पहिला कैदी, कुठला गुन्हा? दुसरा कैदी, बँक लुटली म्हणून. आणि तू? पहिला कैदी, 10 वर्ष. दुसरा कैदी, गुन्हा कोणता? पहिला कैदी, मी त्या बँकेचा मॅनेजर होतो. चिंगी, मी तुझ्या घराला स्वर्ग बनवेल. गण्या, स्वर्गच बनव, स्वर्गवासी नको बनवू म्हणजे झालं. एका अंधाऱ्या रात्री एक जोडपं बगीच्यात प्रेम करत असतं. मुलगा, अगं टॉर्च असता अजून मजा आली असती. मुलगी, हो मला पण, कारण मागच्या 15 मिनिटांपासून तू गवतच चाटत आहेस.